नवले पुलावर आजपासून नवीन नियमावलीही लागू करण्यात आली आहे। सर्व प्रकारच्या वाहनांसाठी 30 किलोमीटरची वेग मर्यादाही आखून दिली गेली आहे। नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातानंतर नवीन नियमावलीही जारी करण्यात आली आहे। नवीन नियमावलीमधून अत्यावश्यक सेवेमधील वाहनांना मात्र सूट देण्यात आली आहे। यामध्ये रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि पोलीस वाहनांना सूट असेल, तर पूर्वी जारी केलेले सर्व वेग मर्यादेबाबतचे आदेश हे रद्द केले गेलेत। नियमांचं उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई सुद्धा केली जाणार आहे। नवले ब्रिज अपघातानंतर पुणे पोलिसांकडून आज एक नवीन नियमावली तयार करण्यात आली आणि ज्या ठिकाणी अपघात झालाय त्या ठिकाणी अगोदर अवजड वाहनांना जे प्रति तास 30 किलोमीटर वेग होता तो आता सर्वच वाहनांना केलेला आहे। म्हणजे खासगी वाहन असेल, टॅक्सी असेल, कुठल्याही वाहनाने आज 30 किलोमीटर प्रति तास वेगाने गाडी चालवावी असे आदेश काढलेत। मात्र हे सगळं अपघातानंतर होते। आपल्यासोबत नवले अपघातानंतर अनेक एक्सपर्ट जे आहेत ते आपली प्रतिक्रिया देत आहेत। मात्र गेले अनेक वर्ष यावर काम करणारे तन्मय पेंडसे सर आपल्या सोबत आहेत। सर, हे सगळं बघताय तुम्ही, 4था-5वा अपघात आहे, तुम्हालाही सगळं माहित आहे। आजचा जो आदेश आहे त्याच्याकडे कसं बघताय? आता नवले ब्रिजचा जो स्पेसिफिक पॉइंट आहे तो ब्लॅक स्पॉट झालेला आहे। आपल्याकडे बऱ्याच वेळा तेच होतंय की सतत जर का तिकडे अपघात होत आहेत तर अपघातानंतर दौरे होतात, त्याच्याविषयी प्रचंड चर्चा होते, पण कॉन्क्रीट लेवलला होत नाही। मला कायम त्या रस्त्याचं एक वाटतं की त्या रोड डिझाईन मध्ये प्रॉब्लेम आहे। 10-15 दिवस सगळं बघताय, प्रशासन वेगवेगळे तपासणी करू, चेक नाके उभा करू, ड्रायव्हरचं समुपदेशन करू, या सगळ्यावर अपघात थांबणार आहेत का? मला सगळ्यात त्यातला बेसिक मुद्दा वाटतो तो एज्युकेशन आणि दोन महत्वाच्या गोष्टी की आपली जबाबदारी रस्ते जे बनवतात त्यांनी त्यांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे। आता हा का प्रॉब्लेम होतोय, म्हणजे याचं अगेन मी म्हटलं की हे हायवेवरती जे ट्रक चालवतात आणि सिटीतले लोक जे चालवतात, सिटीतनं चालवण्याची मेंटॅलिटी वेगळी असते, हायवेवरनं चालवण्याची मेंटॅलिटी वेगळी असते। हे दोन्ही बिहेवियर जेव्हा एकत्र येतात ना, त्याच्यातनं मेजर कॉन्फ्लिक्ट तो क्रिएट होतो। जेव्हा रोड डिझाईन्स होतात तेव्हा याचे विचार हे इथे जर दिसतोय की केले गेलेले नाही आहेत, आपल्याला आधीच विचार करायला पाहिजे होता की हे जर का अवजड वाहनं आहेत की जे मालवाहतूक करतात ते जर का सिटीतच नाही आले आणि आउट अँड आउट जर का बाहेर गेले, हा विचार आधीच व्हायला हवा होता। अनेक म्हणजे प्रशासन तात्पुरता उपाय बघते, कॅमेऱ्यामध्ये आम्ही कारवाई करू, गन स्पीड लावू, याच्यातून काही लोक सुटतात। आता स्पीड गन लावलेले आहेत। आता मी असं वाचलं की 6 स्पीड गन लावणार आहेत। आता स्पीड गन जर का लावल्या तर स्पीड गनला NPR अटॅच्ड असतो, म्हणजे ज्याला ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्नायझेशन म्हणतो। पण स्पीड गन लावल्यानंतर, चलन झाल्यानंतर किती कारवाया होतात याचा सुद्धा डेटा प्रशासनाने समोर दिला पाहिजे। दंडांमध्ये आता तरतूद केलेली आहे, पण फक्त नुसतं दंड करून चालणार नाही, कारण आपल्याला निश्चित ध्येय काय आहे आपलं, दंड कलेक्ट करणं हा आपलं ध्येय आहे का लोकांमध्ये जरब बसवणं हे आपलं ध्येय आहे, हे आपण पहिले आयडेंटिफाय केलं पाहिजे। आणि उद्या त्या व्यक्तीचं लायसन्स कॅन्सल व्हायला पाहिजे, वर्षभर लायसन्स देऊ नका त्यांना, किंवा त्याच्यामध्ये 1 महिन्याची जेल, कारण लोकांचे हाकनाक जीव जातात। म्हणजे काही माणसाच्या जीवाला किंमत आहे की नाही? प्रत्येक वेळेस ऍक्सिडेंट झाल्यानंतर चर्चा होतात, त्याच्यानंतर दौरे होतात, पण कॉन्क्रीट काय, सामान्य नागरिकाला आमच्यासारख्या कॉन्क्रीट हातात काय मिळतं याचा विचार प्रशासनाने करायला नको का? व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।